संकल्प आध्यात्मिक परिवार संचलित संकल्प ब्रह्मविद्या लीळा सत्राच्या आजच्या दुसऱ्या सत्रामध्ये आपण घेत आहोत पूर्वार्ध 3 क्रमांकाची लीळा सूर्पमार्जनी क्रीडा। सूर्प म्हणजे सूप आणि मार्जन म्हणजे झाडणे। अशा प्रकारच्या म्हणजे या अवतार कार्य जे श्री चक्रपाणी महाराजांचं सुरू आहे आपण पाहिलं तर आता द्वारावतीला श्री चक्रपाणी महाराज गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी श्री चक्रपाणी महाराज कशा प्रकारे आपला अवतार कार्य करत आहेत, कशा प्रकारे अवरदान देण्यासाठी जीवाला आपल्या संपर्कात आणत आहेत, जीवाच्या संपर्कात स्वतः जात आहेत। तर या ठिकाणी सूर्प मार्जनी क्रीडा म्हणजे सूर्प म्हणजे सूप आणि मार्जन म्हणजे झाडणे, स्वच्छ करणे। महादाईचा प्रती सर्वज्ञ म्हणितले महादाईसांचाच प्रश्न आहे आणि त्या प्रश्नावरच श्री चक्रपाणी महाराजांबद्दल आमचे स्वामी सांगतात, बाई तेथीची क्रीडा ते ऐसी की म्हणजे तिथे ते कसे अवतार कार्य करत होते तर श्री चांगदेव रावळांचा उजवीये श्रीकरी सूप डावीये श्रीकरी खराटा। उजव्या हातामध्ये सूप आणि डाव्या हातामध्ये खराटा। मुळात म्हणजे जे उजवे हाताने कार्य करतात त्यांच्या उजव्या हातामध्ये खराटा आणि डाव्या हातामध्ये सूप असेल। पण या ठिकाणी श्री चक्रपाणी महाराजांच्या बाबतीत आमच्या स्वामींनी सांगितलं आहे की उजवी श्रीकरी सूप, उजव्या हातामध्ये सूप आहे आणि डाव्या हातामध्ये खराटा आहे। बिदी गोदरिया झाडीती, बिदी म्हणजे जे काही छोट्या गल्ल्या आहेत आणि बिदी गोदरिया म्हणजे मोठ्या गल्ल्या किंवा मोठे रस्ते। बिदी म्हणजे छोटे मोठे म्हणजे बिदी गोदरी याचा अर्थ होतो छोटे मोठे जे काही रस्ते असतील द्वारावती मधले ते झाडीती म्हणजे झाडून काढायचे। सुपी पुंजे भरिती आणि सुपामध्ये पुंजे म्हणजे जो कचरा गोळा झालेला तो सुपामध्ये भरायचा। श्रीमुकुटावरी ठेवीती, तो श्रीमुकुटावर म्हणजे डोक्यावर ठेवायचा। नेवनी गोमतीमध्ये घालीती आणि तिथे गोमती नदी आहे द्वारावतीला तुम्ही जर का गेला असेल तर तिथे गोमती नदी आहे। आता तुम्ही ट्रिपच्या निमित्ताने द्वारावतीला जात जरी असेल म्हणजे द्वारकेला गेलात जरी तर तिथले विशेष आणायचे नाहीत। द्वारकेचे विशेषाला कुठल्याही प्रकारचं प्रमाण आपल्याला नाहीये, म्हणून द्वारकेचे विशेष कोणी देत असतील तरी घ्यायचे नाहीत आणि काही त्याची अभिलाषा बाळगायची नाही की मला द्वारकेचा विशेष भेटला म्हणून गोमती नदीतले कुठलाही दगड उचलून आणून त्याला विशेष करायचा हे अतिशय अन्यथा ज्ञानयुक्त आहेच, पण त्यातनं तुम्ही विकल्प होतो आहे। जे अन्य पाषाण आहे त्याला जरी तुम्ही विशेष म्हणून तुम्ही त्याला भसता तेव्हा त्याच्यामध्ये कुठलं सामर्थ्य येत असेल हे तुम्ही लक्षात घ्या। आणि म्हणून त्याला प्रमाण मानतात की चक्रपाणी महाराज ते ह्याच्यामध्ये जायचे, नदीच्या त्या गोमती नदीच्या घाटावर जायचे आणि त्याच्यामध्ये उतरायचे त्या पाण्यामध्ये आणि तिथे संबंध झालेला आहे, काही स्नान करत असतील म्हणून तिथले सगळे पाषाण नमस्कारी आहेत असं अजिबात गृहीत धरू नका। हे 800 वर्ष आधीच्या या सगळ्या गोष्टी आहेत। त्या तिथे समुद्र आहे, तिथे ती नदी आहे आणि त्याचं कितीतरी पाणी भरती ओटी चालू राहतं। 800 वर्षामध्ये कितीतरी ते श्री चक्रपाणी महाराजांच्या संबंधित काय असेल जरी तर ते कधीच ते समुद्रामध्ये विलीनही झालं असेल आणि म्हणून तिथले विशेष आणू नका, तात्पर्य अर्थ एवढाच। तर या ठिकाणी श्री चक्रपाणी महाराज ते सगळे सुपी पुंजी म्हणजे सुपामध्ये ते पुंजा म्हणजे कचरा भरून श्रीमुकुटावर ठेवून तो गोमती नदीमध्ये टाकायचा आणि खुदगुद करी हास्य करीती ऐसे अनंता दान देती म्हणजे त्या कचऱ्याला नदीच्या त्या पाण्यामध्ये टाकायचं आणि हास्य करायचे। स्मित हास्य करत असतील, खुदकुदरी हास्य म्हणजे स्मित हास्यापेक्षा थोडं जास्त प्रमाणामध्ये जे हसल्या जातं, जे हसण्याचा आवाज येतो त्याला खुद करी हास्य असं म्हटलं जातं। म्हणजे अशा प्रकारे श्री चक्रपाणी महाराज आनंदित व्हायचे आणि झाडण्याच्या माध्यमातनं, सूप भरण्याच्या माध्यमातनं, सुपामध्ये कचरा भरण्याच्या माध्यमातनं अनेक जीवांना श्री चक्रपाणी महाराजांचा संबंध होत असेल, संबंध जाण्याचे फळ त्याच्यातनं त्यांना निष्पत्त होत असतील किंवा ते सगळे
जेव्हा नदीमध्ये टाकल्या जातील ते जीव त्याच्यामध्ये जे काय असतील ते जर का जीव मृत्यू होत असेल म्हणजे ते योनी मुक्त होत असतील, त्या कर्मफळातनं बाहेर पडत असतील, हे काम जर का आपण केलं ना, कचरा भरून तो जर का नदीमध्ये टाकला तर ते जीवजंतू मरतील, आपल्याला पाप लागेल. पण जेव्हा परमेश्वर अवतार हे कार्य करतात तेव्हा ते जीव जे मरतात त्याच्यामध्ये ते त्या कर्मफळातनं काय होतात, मुक्त होतात. ते दुःख कर्मफळ त्यांचं चालू आहे त्याच्यातनं ते मुक्त होतात. म्हणजे त्या हे कार्य आपण केलं तर वाईट आहे, पण परमेश्वर जेव्हा हे कार्य करतात तेव्हा ते उलट चांगलं आहे. कारण की ते जीव त्या दुःखातनं मुक्त होतात, त्या दुःखरूप कर्मफळातनं ते जीव मुक्त होतात. ऐसे अनंता दान देती, म्हणजे त्या सुपामध्ये, त्या झाडूच्या त्या कक्षेमध्ये आणि त्या सुपामध्ये तेच जीव येतात जे कणवेचे जीव आहेत, ज्यांनी कणव जोडलेली आहे आणि त्या कणवेच्या बदल्यामध्ये त्यांना जे काही दातृत्व द्यायचं आहे, अशाच प्रकारचे जीव या श्री चक्रपाणी महाराजांच्या त्या अवतार कार्याच्या त्या सूर्पमार्जन क्रीडेमध्ये तेच जीव येतात आणि बरोबर तेच जीव कर्मफळ मुक्त होतात. आणि असं अनंत जीवांना दान दिलेलं आहे. म्हणजे ते काही एका कचऱ्यामध्ये किती जीव असतील, अनंत जीव असतील असं म्हणू शकत नाही तुम्ही. 10-5 मुंग्या आहेत त्याच्यामध्ये की 100च मुंग्या आहेत असं नाही. अनंत जीव, खूप छोटे छोटे सूक्ष्म सूक्ष्म जीव आहेत. तर ते सुद्धा त्याच्यामध्ये कणवेचे त्यांनी काही कणव जोडले असेल, त्यांना त्या कर्मफळातनं मुक्त करायचं असेल किंवा पुढे सुखफळाला पाठवायचं असेल तर ते कार्य या अवतार कार्यांच्या माध्यमातून श्री चक्रपाणी महाराज करत आहेत. आणि ऐसे अनंता दान देती, म्हणजे दिवसभरामध्ये अनंत जीवांना श्री चक्रपाणी महाराजांनी दान दिलेलं आहे. चौथी लीळा घेऊया, पूर्वार्ध. रवळया गीत श्रवणी निर्वंशू कथन. रवळा कुंभार जो आहे त्याचं गीत श्रवण केल्यानंतर तुझा निर्वंश होईल असं कथन, म्हणजे असं श्री चक्रपाणी महाराज बोललेले आहेत. ते का बोललेले आहेत ते आपण बघूया. रवळेन कुंभारे गीतू केला म्हणजे रवळा कुंभार जो आहे तो काही गायक असेल किंवा गीतकार आहे तो, म्हणजे त्याने ते काहीतरी काव्य बनवलेलं आहे. आणि ते काव्य बनवल्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे, गोसाव्यांसी गोमतीचा तरी गुंफा, आमच्या स्वामींचं श्री चक्रपाणी महाराजांच्या गोमती नदीच्या तीरी गुंफा आहे, तेथ आसन असे, तिथे आसन होतं. तो तेथ आला, तो तिथे आला. गोसाव्यांपुढा गीतू म्हणी त्याला जे गीत येत होतं त्यांनी जे बनवलेलं होतं ते त्यांनी म्हटलं. तव गोसावी उगेची, आमच्या स्वामींनी त्याच्याविषयी कुठलीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. एखादी गोष्ट चांगली असेल तर त्याच्याविषयी नक्की प्रतिक्रिया व्यक्त करा, परंतु लक्षात घ्या की जेव्हा एखादी गोष्ट वाईट असेल त्याची प्रतिक्रिया लगेच व्यक्त होऊ नका, हे चांगलं नाही आहे. आपली सवय असते की एखादं पदार्थ चांगला आहे लगेच त्याला नाव ठेवा, याच्यात मीठच नाही, हे खूपच तिखट झालं, म्हणजे नाव ठेवण्याच्या दृष्टिकोनातनं तुम्ही बोलू नका. माहिती देण्याच्या दृष्टिकोनातनं बोला की बाबा हे थोडंसं मीठ कमी झालेलं आहे बरं का, याच्यात मीठ टाका थोडंसं, म्हणजे हे माहिती देण्याच्या दृष्टिकोनात नाही. पण तुम्ही म्हटलं काय भाजी बनवली याच्यात मीठच नाही, हे नाव ठेवण्याच्या दृष्टीत नाही. तुम्ही दोन्ही याच्यामध्ये मीठ नाही हेच सांगताय, परंतु पहिल्या याच्यामध्ये तुम्ही माहिती देतायत आणि दुसऱ्या याच्यात तुम्ही नावं ठेवतायत. म्हणून कधीही निंदात्मक परिस्थिती जेव्हा निर्माण असेल तेव्हा लगेच आपण निंदेमध्ये सहभाग घ्यायचा नाही कोणाचा. लगेच कोणाची निंदा करण्यात लगेच आपलं व्यक्त व्हायचं नाही. चांगल्या कार्यात व्यक्त व्हा. लोक चांगल्या कार्यातच व्यक्त होत नाही. कधी कधी एखादा काही हे केलं, आपण प्रश्न विचारला, लोक लवकर बोलतच नाहीत, एकदम स्तब्ध होऊन जातात. परंतु त्यांच्याशी भांडा बरं थोडंसं, त्यांना काहीतरी वाईट बोललं लगेच ते भांडायला येतात, 1-1 तास भांडतात नंतर ते. म्हणजे लगेच वाईटासाठी आपण व्यक्त होतो पण चांगल्यासाठी व्यक्त होत नाही. या ठिकाणी रवळेनी कुंभारेने काय केलेलं आहे, जे गीत म्हटलेलं आहे ते दोषयुक्त गीत आहे, दोषरूप गीत आहे, त्याच्यातनं त्याचं नुकसान आहे. आमच्या श्री चक्रपाणी महाराजांचे काही देवाचं काही नुकसान नाही आहे, नुकसान त्याचं स्वतःचं आहे. आणि ती चूक त्यांनी केलेली असल्यामुळे आमचे स्वामी व्यक्त झाले नाहीत, म्हणजे काहीच बोलले नाहीत. मग तेणे पुसले जी जी गीतू कैसा झाला, मग त्यांनी स्वतः विचारलं
की गीत कसा झाला बरं, मी इतका सुंदर म्हटला वगैरे, कसं वाटलं तुम्हाला? आता कधी कधी विचारल्यानंतर प्रतिक्रिया द्यावी लागते. तुम्ही कोणाकडे जेवायला गेलेला असाल तर एक पद्धत आहे की तुम्ही जर का भाजी बनवलेली आहे तर तुम्ही विचारू नका कोणाला की भाजी कशी झालेली आहे. तुमची भाजी चांगली असेल तर लोक स्वतः सांगतील की भाजी खूप सुंदर होती बरं का. आता जर का तुम्ही त्यांना धर्मसंकटात टाकलं की भाजी कशी झाली सांगा, आता तो समोरचा आलेला माणूस बघतो की बाबा आपण ह्याच्या घरी जेवायला आलेलो आहे, परत काय बोलावं तर त्याला वाईट वाटेल, छान झालेली भाजी. म्हणजे तुम्ही विचारल्यानंतर प्रतिक्रिया नाही आली पाहिजे, म्हणजे विचारावी नाही लागली पाहिजे तुम्हाला प्रतिक्रिया. प्रतिक्रिया ही आपोआप आली पाहिजे. पण एखादा जीव जेव्हा विचारतो तेव्हा आपण काही लगेच वाईट म्हणत नाही, आपण म्हणतो नाही नाही छान छान आहे, चांगले आहे. परंतु चक्रपाणी महाराज आहेत, परमेश्वर कुणालाही अन्यथा ज्ञानामध्ये ठेवत नाहीत. परमेश्वर त्या कुठल्याही जीवाला योग्य सांगतात, ज्ञान देतात, माहिती देतात. त्याला अज्ञानामध्ये परमेश्वर ठेवत नाही. त्याचं अज्ञान जे आहे ते परमेश्वर फेडतात. आणि म्हणून इथे या ठिकाणी जेव्हा ते म्हणाले की माझा गीत कसा झाला, तेव्हा स्वामी म्हणतात तुझा निर्वंश होय ऐसा झाला. तुझा निर्वंश होय म्हणजे तू जे काही म्हटलेलं आहेस त्या गीतामुळे तुझा निर्वंश होऊ शकतो. निर्वंश होऊ शकतो म्हणजे काय, असं आम्हाला संवत्सर वांबोरीला असताना मामाजींनी आम्हाला सांगितलं की निर्वंश होय म्हणजे का निर्वंश होणार त्याचा, कारण की त्याने जे गीत बनवलं ते त्या इथे आलेलं आहे की तो आध्यात्मी म्हणजे आध्यात्मिक तो होता. त्याने आध्यात्मिक गीतू केला म्हणजे आध्यात्मिकच म्हणजे देवते संबंधित वगैरे त्यांनी ते गीत केलेलं आहे. असं धार्मिक लेबलच्या ह्याच्यामध्येच त्यांनी ते गीत बनवलेलं आहे. आणि ते गीत ज्या देवतेच्या संदर्भात बनवलेलं आहे त्या संदर्भात बनवत असताना त्यांनी त्याच्या मनाच्या काही गोष्टी, शोक्ती ज्याला म्हणतात, ते त्या गीतामध्ये टाकलेल्या आहेत. आणि त्यामुळे काय होणार आहे की त्यांनी अशा काही गोष्टी टाकलेल्या आहेत की जेणेकरून काय होणार आहे की त्या देवतेला क्षोभ निर्माण होईल, रोष निर्माण होईल ज्या देवते संबंधित टाकलेला आहे. जसं तुम्ही एखादी चोरी केली नाही आणि तुमच्याविषयी एखादं गीत केलं आणि त्याच्यात लिहिलं की हा तुमचं नाव टाकून यांनी चोरी केलेली आहे वगैरे असं, तर तुम्हाला राग येणार आणि निर्वंश करणार म्हणजे तुम्ही येऊन त्याला मारून टाकणार. बरोबर. तसं ज्या देवते संदर्भात मारून टाकणार म्हणजे भांडण होणार वगैरे वगैरे. ज्या देवते संबंधित हे भजन बनलेलं आहे, गीत बनलेलं आहे, त्या देवते संबंधित काही अपशब्द, काही अवहेलनात्मक शब्द, काही अपमानजनक शब्द, विषय या गीतामध्ये आलेला असल्यामुळे त्या ठिकाणी त्या देवतेला क्षोभ होणार, रोष होणार आणि ती देवता काय करणार, त्याचं पूर्ण कुटुंबातल्या सगळ्या लोकांना ती घेऊन जाणार त्या रोषामुळे. आणि त्याच्यामुळे त्याचा निर्वंश होय म्हणजे त्याचा वंश चालवणारा पुढे कोणीच नसणार आहे. किंवा निर्वंश होय म्हणजे पुढे त्याला अपत्यच होणार नाही. अशा प्रकारचा क्षोभाचं कार्य देवतेचं त्या जीवाला भोगायला लागू शकतं. आणि म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा आठवण देईल की आपण महानुभाव पंथामध्ये आपण गवळणी ज्या बोलतो ते अजिबात बोलू नये. गवळणी हा सगळं कल्पना विलास आहे आणि त्याच्यामध्ये परमेश्वराविषयी इतकं खोटं आणि तुम्हाला जे शोक्तिरूपी आहे, जे तुम्ही कधी ऐकलं नाही कुठे काय वगैरे, ते तुम्ही तुमच्या मनाने ते एखाद्या कवीने ते बनवून तो काय काय त्याच्यामध्ये त्या गवळणीमध्ये टाकतो आणि त्या गवळणी आपण म्हणतो, हे अतिशय चुकीचं आहे. आपल्याला असं वाटतं की बाबा नाही गवळण घ्या एखादी चांगली, म्हणजे कसं मस्त ती ढोलकी चांगली वाजते वगैरे, एकदम छान वाटतं. हे काय मिळमिळीत भजन, ते लीळायुक्त भजन म्हणतात, त्याच्यात आम्हाला झोप येते. जे काही लोक तसे पण आहेत. इथे आमच्या स्वामींनी गीत विखो सांगितलेलं आहे, पण दामोदर पंडितांना सुद्धा भटोबास म्हणतात गीत विखो सांगितलेलं आहे, गीत म्हणायचं. पण जेव्हा ते त्यांचं काव्य, त्यांचा जो काही धावा आहे तो ते भटोबासांनी जेव्हा त्यांच्या मागे उभं राहून ऐकला त्यावेळेला ते म्हणतात आजपासून तुम्हाला गीत ये म्हणजे म्हणता येईल, कारण की तुमच्या त्या गीतामध्ये परमेश्वराशी संपर्क होण्याचा जो हे आहे, शब्दरूप शक्ती आहे तुमची, तर त्याच्यामुळे तुम्ही आजपासून अशा प्रकारचं गीत म्हणू शकता. म्हणजे अनावश्यक जे गीत विखो जे देवाने सांगितलेलं आहे, ज्याच्यामध्ये दोष निर्मिती आहे,
ज्याच्यातनं देव आठवल्या जाणार नाहीये त्या प्रकारचे गीत भजन म्हणू नयेत. निव्वळ चाल चांगली आहे म्हणून भजन म्हणत सुटायचं नाही. तर त्या भजना संदर्भामध्ये विषय काय हे पण लक्षात घ्या. तुम्ही जर का चुकीचं भजन म्हणत असाल, चुकीच्या विषयाचं भजन म्हणत असाल, तर त्याच्यामुळे तुम्हाला दोष लागेल. मी तुम्हाला तर उदाहरण सांगतो. तुम्ही आरती म्हणता की रोज वाटते मनासा आधी. खोटं बोलता तुम्ही किती. आता हे आरती म्हणताना आपल्या मनामध्ये कसं कधी म्हणजे हे असेल की बाबा आपल्याला रोज वाटतं का की सालबर्डीला जावं म्हणून? नाही वाटत. पण आरतीमध्ये आपण म्हणतो. म्हणजे हे असे काही चुकीचे जे काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आता ह्या आरत्या रुळल्या आहेत पंथामध्ये, परंतु लक्षात घ्या की चुकीचे शब्द आणि चुकीचा विषय म्हटल्या गेला नाही पाहिजे. त्याच्यामुळे दोष लागण्याची शक्यता असते. आणि म्हणून ह्याकडे महत्त्वाचं आहे की लक्ष देणं. इथे म्हटलेलं आहे की तुझा निर्वंश होय ऐसा झाला, म्हणजे पुढे त्याचा निर्वंश होणार आहे. अशा प्रकारे चक्रपाणी महाराज या जीवाविषयी व्यक्त होतात, आपली प्रतिक्रिया व्यक्त करतात. परंतु व्यक्त करत असताना चक्रपाणी महाराजांनी त्याच्या त्या गीताला स्वामींनी नाव ठेवलं नाही की वाईट म्हटलं नाही, परंतु त्या गीताच्या निर्मितीतनं तुझ्या आयुष्यामध्ये काय वाईटपणा येऊ शकतो, किती संकट येऊ शकतं, हे या ठिकाणी चक्रपाणी महाराजांनी त्यांना माहिती दिलेली आहे. अज्ञानामध्ये ठेवलं नाही. आणि त्यांनी विचारलं, त्याच्यामुळे चक्रपाणी महाराजांनी त्याच्याकडे ती प्रतिक्रिया सुद्धा जी आहे ती व्यक्त केलेली आहे. आणि म्हणून आपण सुद्धा भजन गीत आरती म्हणताना नुसतं म्हणत सुटायचं नाही, तर त्या संदर्भामध्ये त्या भजनामध्ये काय विषय आलेला आहे आणि तो विषय लीळेमध्ये आलेला आहे का, त्याच्यात अन्यथा काही गोष्टी आहेत का, हे सगळं लक्षात घेऊन नंतरच ते गीत आपण म्हणायचं आहे. तुम्ही कुठलंही जर का गीत म्हणत असाल तर ते गीतामध्ये जर का अन्यथात्मक काही विषय असेल, अज्ञानात्मक काही विषय असेल, तर त्याच्यामुळे काय होऊ शकतं की त्याच्यामुळे तुम्हाला त्याचं नुकसान होऊ शकतं. आणि म्हणून या ठिकाणी आपण संकल्प आध्यात्मिक ब्रह्मविद्या लीळा सत्राच्या दुसऱ्या सत्रामध्ये 2 लीळा आज बघितलेल्या आहेत. एक आहे पूर्वार्ध 3 क्रमांकाची लीळा सुर्प मार्जनी क्रीडा, आणि दुसरी आहे चौथी रवळ्या गीत श्रवणी निर्वंशु कथन. दंडवत हो.